Friends, we will explain how meniscus is formed, how the angle of contact are acute when they are obtuse when the angle of contact is zero. तीन केसेस आपण कन्सिडर करणार आहोत. एक कॉन्केव मेनिस्कसची केस 1, त्यानंतर कॉन्वेक्स मेनिस्कसची केस 2 आणि केस 3 झिरो कॉन्टॅक्ट अँगल किंवा फ्लॅट मेनिस्कसची केस 3. तिन्ही केसमध्ये आपण असं ॲज्युम करणार आहे की एक ग्लास आहे आणि ग्लासमध्ये लिक्विड आपण घेतो आहोत. फर्स्ट केसमध्ये आपलं लिक्विड हे केरोसिन आहे. सेकंड केसमध्ये आपलं लिक्विड हे मर्क्युरी आहे आणि थर्ड केसमध्ये आपलं लिक्विड प्युअर वॉटर आहे. प्युअर वॉटर. फर्स्ट केसमध्ये आपल्याला दिसतं आहे की कॉन्केव मेनिस्कस फॉर्म झालेला आहे. इथे कॉन्केव सरफेस दिसतो आहे. हा कॉन्केव मेनिस्कस फॉर्म झालेला आहे आणि हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा थीटा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, जो सरफेस आणि टँजंटमधला जो अँगल आहे तो अँगल लेस दॅन 90 दिसतो आपल्याला. थीटा इज लेस दॅन 90 केरोसिनच्या बाबतीत. तर तो का असा असतो, सरफेस कॉन्केव का असतो मेनिस्कस सरफेस, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सेकंड केसमध्ये आपल्याला दिसतं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 90 म्हणजे ऑप्ट्यूज. लेस दॅन 90 म्हणजे ॲक्यूट आणि ग्रेटर दॅन 90 म्हणजे ऑप्ट्यूज. तर तो आणि सरफेस हा आहे कॉन्वेक्स. हा कॉन्वेक्स सरफेस आपल्याला दिसतो आहे. तर तो का फॉर्म झाला. आणि थर्ड केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे, थीटा 0 आहे आणि सरफेस हा फ्लॅट, ऑलमोस्ट फ्लॅट मेनिस्कस आहे. ओके. तर हे कशामुळे होतं, तर त्यासाठी आपल्याला आपण जे अगोदर शिकलेलं आहे की कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्सचा प्ले हा समजून घ्यायचा आहे. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे आपण बघितलं की त्याच लिक्विड मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, म्हणजे एकच सबस्टन्स घेतला आणि त्याचे मॉलिक्युल्स घेतले, त्यांचा एकामेकांमध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स असं नाव दिलेलं आहे. आणि दोन भिन्न पदार्थ घेतले, म्हणजे इथे सॉलिड आणि लिक्विड घेतलं, तर सॉलिडचे मॉलिक्युल्स जे लिक्विडवरती फोर्स एक्झर्ट करतात तर ते ॲडेसिव्ह फोर्स आहे. ओके. सो कोहेसिव्ह फोर्स इज सेम मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स आणि ॲडेसिव्ह फोर्स इज बिकॉज ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अदर सबस्टन्स. आणि ह्या दोन फोर्सेसमुळे जे काही फोर्सेस असतील त्यांच्यामुळे एक रिझल्टंट तयार होईल, जे आपण वेक्टर ॲडिशनमध्ये शिकलेलं आहोत. तर उदाहरणार्थ ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसतं आहे की हा जो फोर्स आहे हा ॲडेसिव्ह फोर्स आहे, कारण हा सॉलिड एक्झर्ट करतो या मॉलिक्यूल एवरती. आणि हा जो फोर्स आहे AC हा कोहेसिव्ह फोर्स आहे. कोहेसिव्ह फोर्स आहे तो लिक्विड मॉलिक्यूल हा या एच्या लिक्विड मॉलिक्यूलवरती एक्झर्ट करतो, म्हणजे लिक्विड मॉलिक्यूल्स आर एक्झर्टिंग फोर्स ऑन लिक्विड मॉलिक्यूल, त्यामुळे तो कोहेसिव्ह फोर्स आहे. आणि ह्या दोघांचा रिझल्टंट जो आहे तो असा असला पाहिजे की जेणेकरून तुमचं लिक्विड हे स्टेबल असेल, इक्विलिब्रियममध्ये असेल. तर ते कधी शक्य होईल या केसमध्ये, तर ह्या केसमध्ये ते अशाच वेळेस शक्य होईल की बिकॉज द रिझल्टंट इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सॉलिड. इथे आपल्याला दिसतं की रिझल्टंट हा जो आहे हा टुवर्ड्स द सॉलिड ॲक्ट होतो आहे. त्यामुळे आपल्याला जर हे लिक्विड स्टेबल हवं असेल तर हा जो लिक्विड आहे ह्याचा जो सरफेस आहे हे लिक्विड वरती थोडंसं चढल्यानंतर, म्हणजे त्याला आपण असं म्हणू की इंग्लिशमध्ये लिक्विड शूड पाईल अप ऑन द सॉलिड सरफेस. म्हणजे लिक्विड हे थोडंसं सॉलिडच्या सरफेसवरती चढल्यानंतर असं 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 झाल्यानंतर सी आकारात, तसं झाल्या तरच असं दिसेल की हा जो रिझल्टंट आहे हा या सरफेस, हा जो टँजंट आहे त्याला परपेंडिक्युलर असेल. ओके. तर या टँजंटला परपेंडिक्युलर राहण्यासाठी जॉमेट्रिकली पण आपण बघितलं तर बिकॉज हा रिझल्टंट इकडे असल्यामुळे हा लिक्विड सरफेस हा
थोडा वरती सरकतो सॉलिड सरफेसकडे, म्हणून आपल्याला थोडा कॉन्केव शेप मिळतो. असा हा वरती सरकला आहे, तसंच हा वरती सरकलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॉन्केव शेप मिळतो. ओके. सो फॉर द रिझल्टंट फोर्स टू बी टँजंट टू सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शनला टँजंट होण्यासाठी रिझल्टंट फोर्स, कारण रिझल्टंट फोर्स असा आहे आणि त्याला टँजंट हा असा काढता येईल 90 डिग्रीजला, तर टँजंट काढण्यासाठी आपल्याला लक्षात येईल की हा सरफेस हा वरती चढलेला आहे. ओके. सो दॅट इज द रिझन वाय यू आर गेटिंग अ कॉन्केव मेनिस्कस. आणि हे रिझल्टंट सॉलिडमध्ये काय आहे, तर त्याचं कारण असं आहे की ॲडेझिव्ह फोर्सेस जे आहेत या केसमध्ये हे खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू कोहेझिव्ह फोर्सेस. म्हणून ॲडेझिव्ह फोर्सेस जास्त असल्यामुळे रिझल्टंट तुमचा टुवर्ड्स द सॉलिड आलेला आहे. ते जर कमी असते तर ते टुवर्ड्स द लिक्विड आला असता, जो आपण सेकंड केसमध्ये बघणार आहोत. ओके. सो दीज आर 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स. ॲडेसिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन कोहेझिव्ह फोर्सेस, आणि तो रिझल्टंट आहे तो सॉलिडकडे आहे, आणि या रिझल्टंटचा जो टँजंट आहे तो 90 डिग्रीजला असण्यासाठी, फॉर द रिझल्टंट फोर्स टू बी टँजंट टू द सरफेस टेन्शन, द लिक्विड शूड पाईल अप ऑन द सॉलिड सरफेस अँड फॉर्म द कॉन्केव मेनिस्कस. ओके. सो दिस इज द रिझन वाय कॉन्केव मेनिस्कस इज फाउंड. काय की तुम्हाला हा लिक्विड पाईल अप झाला पाहिजे, सो दॅट द रिझल्टंट इज टँजंट इज परपेंडिक्युलर टू द सरफेस टेन्शन. ओके. दिस इज केस 1. हा केरोसिनच्या बाबतीत. केस 2मध्ये आपल्याला उलटं दिसतं आहे की इथे आपल्याला कोहेझिव्ह फोर्स जो आहे, म्हणजे कोहेझिव्ह फोर्स म्हणजे कुठला, हा AC, कोहेझिव्ह फोर्स जो AC तो जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू हा ॲडेसिव्ह फोर्स AP.